संविधानाची गोष्ट, प्रज्ञा आजी आणि आनंदी गाव. एका सुंदर गावात जिथे हिरवीगार शेतं होती आणि स्वच्छ हवा होती तिथे प्रज्ञा आजी राहायची. ती खूप हुशार आणि प्रेमळ होती. गावातील प्रत्येक जण तिच्यावर खूप प्रेम करत असे. एक दिवस रोहन नावाचा एक तरुण मुलगा तिच्याकडे आला. आजी, तो म्हणाला, आपले गाव इतके शांत आणि आनंदी कसे आहे? प्रत्येकजण एकमेकांशी इतका चांगला का वागतो? प्रज्ञा आजी हसली आणि म्हणाली, आपल्या गावाचे एक खास पुस्तक आहे रोहन. ते आपल्याला कसे जगावे, कसे वागावे आणि एकमेकांशी कसे राहावे हे शिकवते. पुस्तक? रोहनने विचारले. ते काय आहे? प्रज्ञा आजी म्हणाली, ते आपले गावचे संविधान आहे. भारतालाही असेच एक मोठे संविधान आहे. ते आपल्या देशाचे नियम आणि कायदे सांगते. या पुस्तकात लिहिले आहे की प्रत्येक व्यक्ती समान आहे. कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, शिकण्याचा आणि काम करण्याचा हक्क आहे. मीरा नावाची एक मुलगी तिथे आली. आणि आजी, त्या हक्कांसोबत काही कर्तव्ये पण असतात ना? तिने विचारले. प्रज्ञा आजी म्हणाली, अगदी बरोबर मीरा, हक्कांसोबत कर्तव्ये येतात. आपल्या गावाला स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे, एकमेकांना मदत करणे आणि नियमांचे पालन करणे ही आपली कर्तव्ये आहेत. जेव्हा आपण आपली कर्तव्ये पार पाडतो तेव्हाच आपले हक्क सुरक्षित राहतात. रोहन म्हणाला, म्हणजे हे पुस्तक आपल्याला न्याय, समानता आणि स्वातंत्र्य शिकवते? प्रज्ञा आजीने मान डोलावली. होय, आणि ते आपल्याला बंधुत्व शिकवते. म्हणजे आपण सर्वजण एका मोठ्या कुटुंबासारखे आहोत. हे संविधान आपल्याला सांगते की जर कोणावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळेल. कोणालाही भीती वाटू नये, कारण संविधान आपल्या पाठीशी आहे. रोहन आणि मीरा दोघेही हसले. आता त्यांना समजले होते की संविधान म्हणजे फक्त नियम आणि कायदे नाहीत, तर ते एक प्रेमळ मार्गदर्शक आहे जे सर्वांना एकत्र, आनंदाने आणि सुरक्षितपणे जगण्यास मदत करते.